विटा गुहागर रोडवर विटा पोलिसांनी गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करताना पकड. 20,65,000चा मुद्देमाल जप्त. विटा पोलिसांची दमदार कामगिरी, गुटख्याची मोठी कारवाई. पोलिसांकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी आहे की गोपनीय बातमीदारामार्फत विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील प्रमोद साखरपे यांना माहिती मिळाली की विटा गुहागर ते विजापूर जाणाऱ्या रोडला विजापूरकडून एका बुलेरो पिकअप चारचाकी गाडी ही विट्याच्या दिशेने अवैधरित्या गुटखा वाहतूक करणार आहे. ही माहिती मिळाल्यानंतर सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर मॅडम व विटा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार यांनी सापळा रचून रात्रीच्या वेळेत बुलेरो पिकअपची चारचाकी गाडी येत असताना दिसली आहे. त्या गाडीत इशारा करून गाडी थांबवण्यास सांगत असताना गाडी चालक यांनी गाडीचा वेग वाढवला व गाडीसह पळून जाण्याचा प्रयत्न करणार तेवढ्यात विटा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाने पाठलाग करून त्या गाडीस पकडला. त्या गाडीचे चालक ऋषिकेश चंद्रकांत कदम वय वर्ष 22 राहणार दारूस तालुका खटाव जिल्हा सातारा यांच्या ताब्यातील पिकअप गाडी क्रमांक MH11 DD 4390 यामध्ये पाठीमागील हौदात द्राक्ष वर्णाचं कॅरेट लावून या गाडीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुगंधित तंबाखू, पान मसाला व गुटखा यास बंदी असतानाही बेकायदेशीरपणे 13,65,000 रुपये किमतीचा विमल गुटखा वाहतूक करीत असताना मिळून आला. विमल गुटखा व बुलेरो गाडी असा एकूण 20,65,000 रुपये किमतीचा मुद्देमालासह संशयित ऋषिकेश चंद्रकांत कदम यास ताब्यात घेण्यात आला. या संदर्भात विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पिकअप चालक ऋषिकेश कदम यांना विटा पोलिसांनी ताब्यात घेतला. दमदार विटा पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार प्रमोद साखरपे, उत्तम माळी, अमोल कराळे, हेमंत तांबे, वाघ, महेश देशमुख, महेश सपकाळ, संभाजी सोनवणे, अक्षय जगदाळे तसेच विटा उपविभागीय कार्यालय या पथकातील श्री शिंदे, विशाल पवार, मकानदार, नीरज वारपत्रे, प्रताप ओबसे, सागर कोकरे तसेच सायबर पोलीस ठाणे सांगली श्रीधर बागडी, अजय पाटील हेड कॉन्स्टेबल, कॅप्टन गुंडेवडे, स्वप्नील नायकवडी या पोलीस पथकांनीही दमदार कामगिरी केली. याचा तपास विटा पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक सचिन शेंडकर करीत आहेत. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.